नमस्कार. कधीकधी असं होतं ना की मानवी मनाबद्दलची सगळ्यात सखोल माहिती आपल्याला कुठल्यातरी प्राचीन ज्ञानाच्या भांडारातून मिळते. तर आज आपण अशाच एका बोधकथेबद्दल बोलणार आहोत, जी आपल्या आतल्याच दोन वेगवेगळ्या रूपांची, दोन वेगळ्या वेगळ्या अस्तित्वांची ओळख करून देते. चला यात जरा खोलवर जाऊया. ही जी प्रतिमा आहे आणि हा जो श्लोक आहे तो थेट मांडुक्य उपनिषदातून येतो. आणि खरं तर ही एक इतकी सुंदर रूपक कथा आहे जी आपल्या आतच लपलेल्या दोन स्वची, दोन अस्तित्वांची गोष्ट आपल्याला सांगते. बरं, या कथेचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल तर आपल्याला तिचे मूळ घटक म्हणजे तिचे पार्ट्स एक एक करून बघावे लागतील. आणि याची सुरुवात होते त्या मूळ श्लोकापासून जिथे हे सगळं ज्ञान दडलेलं आहे. तर हा आहे तो मूळ संस्कृत श्लोक. आता बघा, जरी आपल्याला याचा शब्दशः अर्थ लगेच कळला नाही तरी फक्त याचा ध्वनी, याची जी लय आहे ती ऐका. कारण ही केवळ काही शब्दांची रचना नाहीये, हे एक चिंतन आहे. एक असं चिंतन जे हजारो वर्षांपासून मानवी चेतनेचे खूप मोठं, खूप गहन सत्य उलगडत आलं आहे. चला, आता या रूपकाचा अर्थ काय आहे ते बघूया. सुरुवात होते एकाच झाडावर या कल्पनेने. आता हे झाड म्हणजे काय? तर हे झाड म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपलंच शरीर आहे, आपलं भौतिक अस्तित्व, जिथे आपले हे दोन्ही स्व एकत्र राहतात. ठीक आहे, तर आता गोष्टीतल्या पहिल्या पात्राकडे येऊया. हा तो पक्षी आहे जो जगाशी पूर्णपणे एकरूप झालेला आहे. प्रत्येक गोष्टीत अगदी सक्रियपणे भाग घेतो. आणि या पहिल्या पक्षाचं मुख्य काम काय आहे? तर तो फळ खातो. पण हे म्हणजे साधं सफरचंद किंवा आंब्यासारखं फळ नाहीये. हे फळ आहे प्रतीक आपल्या आयुष्यातल्या अनुभवांचं. मग ते गोड असो किंवा कडू, सुख असो किंवा दुःख, यश असो किंवा अपयश. हा पक्षी या सगळ्याचा आस्वाद घेतो आणि त्यात पूर्णपणे, अगदी पूर्णपणे रमून जातो. म्हणजे मुद्दा काय आहे, तर हा पक्षी म्हणजे आपला रोजचा स्व, आपला जीवात्मा. तोच कर्ता आहे जो सगळी कर्म करतो, त्याचे चांगले वाईट परिणाम भोगतो आणि सुखदुःखाच्या चक्रात अडकून राहतो. चला, आता गोष्टीतल्या दुसऱ्या आणि जरा गूढ असलेल्या पक्षाकडे वळूया. हा पक्षी शांतपणे बसलाय, पण त्याचं अस्तित्व खूप महत्वाचं आहे. आता या दुसऱ्या पक्षाची भूमिका बघा, एकदम वेगळी. तो काहीही करत नाहीये, तो फक्त बघतोय, एक निरीक्षक. शांतपणे सगळं काही पाहतोय. पहिल्या पक्षाच्या त्या धावपळीच्या अगदी अगदी उलट. तर हा दुसरा पक्षी म्हणजे काय? हा म्हणजे आपल्या आतली शुद्ध चेतना, परमात्मा. तो कोणत्याही कर्मात किंवा त्याच्या परिणामांमध्ये गुंतत नाही. तो फक्त एक अलिप्त, निष्पक्षपाती साक्षी आहे. तुम्हाला माहितीये, आजच्या काळात जे माइंडफुलनेस किंवा सायकोलॉजीमध्ये ज्याला ऑब्झर्विंग सेल्फ म्हणजे निरीक्षण करणारं मन म्हणतात ना, ती संकल्पना याच्या खूप खूप जवळची आहे. ह्या बोधकथेचं खरं सार काय आहे, तर ते या दोन स्वच्या नात्यात आणि त्यांच्यातल्या फरकात दडलेलं आहे. हेच आहे आपल्या अस्तित्वाचं द्वैत, म्हणजे दुहेरी स्वरूप. जेव्हा आपण या दोन्ही पक्षांना असं समोरासमोर ठेवतो ना, तेव्हा चित्र एकदम स्पष्ट होतं. बघा, एका बाजूला आहे कर्ता, आपला वैयक्तिक आत्मा, जो जगात गुंतलेला आहे, सतत काहीतरी करतोय आणि त्याचे परिणाम भोगतोय. आणि दुसऱ्या बाजूला कोण आहे? तर साक्षी, वैश्विक आत्मा, जो या सगळ्या घडामोडींच्या, या सगळ्या नाटकाच्या पलीकडे आहे, शांत, अलिप्त. तर मग या सगळ्याचा आपल्यासाठी नेमका अर्थ काय? ही फक्त एक फिलॉसॉफिकल गोष्ट आहे की यातून आपण काहीतरी शिकू शकतो? चला बघूया. या बोधकथेचा खरा उद्देश काय आहे माहितीये? तो आहे आपल्याला आपल्याच आयुष्याकडे, आपल्या अनुभवांकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन देणं. आणि हाच दृष्टिकोन आपल्याला स्वातंत्र्याचा मार्ग दाखवतो. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर ही कथा आपल्याला हेच सांगते की आपल्या आत दोन स्तर आहेत. एक स्तर जो सतत धावपळ करतोय, जगात गुंतलेला आहे, आणि दुसरा जो या सगळ्या धावपळीकडे शांतपणे फक्त पाहतोय. आणि इथेच त्यांच्या अवस्थेतला मूळ फरक स्पष्ट होतो. पहिला पक्षी आपल्या कर्मांनी बांधला गेला आहे, तो बंधनात आहे. पण दुसरा पक्षी, तो मात्र नेहमीच शाश्वत मुक्त आहे. आणि खरी मुक्ती म्हणजे काय? तर या कर्ताच्या भूमिकेतून त्या साक्षीच्या भूमिकेत जाण्याची जी आपली क्षमता आहे, ती ओळखणं. चला, शेवटी आपण पुन्हा एकदा या संपूर्ण श्लोकाकडे आणि त्याच्या अर्थाकडे बघूया. ही फक्त एक गोष्ट नाहीये, तर हा एक नकाशा आहे, आपल्या आतच दडलेल्या मुक्तीच्या शक्यतेकडे नेणारा नकाशा.
आणि मग प्रश्न उरतो की आपण स्वतःला कोणत्या पक्षाशी जास्त जोडून पाहतो, फळं खाणाऱ्या पक्षाशी की फक्त शांतपणे पाहणाऱ्या पक्षाशी.